मराठमोळ्याचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील फडतरवाडी बुध गावचे सुपुत्र दादासाहेब संपतराव फडतरे हे भारतीय सैन्य दलात 30 वर्ष सेवा करून सुभेदार पदावरून सेवानिवृत्त झालेत। सैन्य जवानांचा कार्यक्रम म्हटलं की पार्टी बडा खाना वगैरे शब्द येतात, पण या सर्वाला फाटा देऊन भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करून ग्रामस्थ आणि स्नेहीजनांनी त्यांचा आगळा वेगळा नागरी सत्कार केला। 1 सप्टेंबर 1995 साली बॉम्बे इंजिनियर्स ग्रुप पुणे येथे भरती झाले। त्यांनी MAG सेंटर बेंगलोर येथे ट्रेनिंग घेऊन इंजिनियर रेजिमेंट मधून आसाम, गुवाहाटी, जोरहाट, पटियाला, पंजाब, जम्मू काश्मीर, डेहराडून, पठाणकोट इत्यादी ठिकाणी सैन्य दलात 30 वर्ष प्रदीर्घ सेवा केली। त्यांना त्यांच्या सैन्य दलातील कारकिर्दीमध्ये कारगिल युद्ध, OP पराक्रम, OP रक्षक तथा ऑपरेशन सिंदूर अशा महत्त्वपूर्ण सैन्य दलातील कारवाईत काम करण्याची संधी मिळाली। 30 वर्ष सैन्य दलात प्रामाणिक काम केल्यामुळे सुभेदार हे महत्त्वपूर्ण राष्ट्रपती पद प्राप्त केले। निवृत्त सुभेदार दादासाहेब फडतरे यांच्या पत्नी विद्या फडतरे यांनी त्यांना या काळात मोलाचं सहकार्य केलं असून यांचा मुलगा हरीश फडतरे पोस्ट ग्रॅज्युएशन पदवीधर तर मुलगी नेहा फडतरे पदवीधर डॉक्टर आहे। सुभेदार दादासाहेब फडतरे देशसेवा बजावून परतल्यानंतर सेवानिवृत्तीच्या निमित्तानं फडतरे परिवार आणि ग्रामस्थांच्या वतीनं गावातून वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये ओपन जीप मधून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुभेदार दादासाहेब फडतरे यांचा सहपत्नी सत्कार करण्यात आला। या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं झी टॉकीज फेम सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण सागर महाराज पवार यांचे सैन्य दलातील सैन्यांचे शौर्य आणि छत्रपती शिवाजी महाराज चरित्रावर कीर्तन झाले। उपस्थित मान्यवरांचं स्वागत नायब सुभेदार राजाराम फडतरे, सुहास फडतरे, रुपाली फडतरे, राजेंद्र फडतरे यांनी केले। सूत्रसंचालन बबन पाटणकर यांनी केले तर आभार सुभेदार संदीप मोरे यांनी मांडले। कार्यक्रमात सुभेदार रवींद्र गाडे, कॅप्टन बबन चव्हाण, सुभेदार दीपक नलवडे, परशुराम शिंदे, अमोल सणस, समाधान आईचित, लखन जगताप, मंदार केसकर, महेंद्र ठोंबरे, जय फडतरे, मंगल माने, अरुणा कदम, सुरेखा पवार आदींसह फडतरवाडी बुध, नेर, धावडदरे आणि नागनाथवाडी भजनी मंडळ, नवचैतन्य तरुण मंडळ कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या। सर्वजण या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके सुभेदार आणि सुभेदार पण म्हणावं आणि वारकरी पण म्हणावं, आज साहेब स्वतः ताळाला उभे राहिलेले आहेत। हे फौजी लोक काय करतील हे सांगता येत नाही, किती प्रेम करतील हे सांगता येत नाही, किती स्वतःला वाहून घेतील हे सांगता येत नाही, आणि त्याही पलीकडे मायभूमीलाही विसरत नाही हे सांगणारा कार्यक्रम उठवलं। या ठिकाणी आपले राघव चैतन्य महाराज यांच्या आशीर्वादाच्या सावलीमध्ये हे फडतरवाडी या गावामध्ये आपल्या सर्वांचे लाडके सुभेदार दादासाहेब फडतरे यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमानिमित्त आज आपण या ठिकाणी कीर्तन सेवेला सर्वच जण उपस्थित आहोत। आता ते देश सेवेतनं माघारी आलेले आहेत, तिथं त्यांनी आयुष्य घालवलं, तिथं आल्यानंतर इथं काय चाललंय हे त्यांना आता बघायचं आहे। पण त्यांचं तिथलं आयुष्य काय होतं, कसं होतं, काय सांगणार होतं, काय प्रवास सांगणार होतं हे आजच्या कीर्तनात कळलं। शूर न पाहे माघारी, शूर बाहेर पडतो तर तो माघारी पळून पाहत नाही। तैसे मज धीरे राखा आता, भगवंता तसा मला धीर दे, तशी मला साधना दे, तसं मला चित्त दे, तशी मला एकाग्रता दे, भगवंता तसं मला एकरूप होऊ दे। तैसे मज धीरे राख आता, संसार हाती, आता हे आपल्यासाठी आहे, संसार हाती, संसार हातात आहे, संसार हाती अंतर नो दुरी, आता कृपा करी नारायण। आता संसार हातात आहे पण त्याच्यामध्ये अंतर राखायचंय, पण आता माझ्यावरती हे करत असताना भगवंता कृपा कर। पण हे सगळं करताना माझ्याकडे काय वाघवितो तुझ्या नामाचे हत्यार, माझ्याकडे दुसरं काय भगवंता, तुझ्या नावाशिवाय माझ्याकडे काय वाघवितो तुझ्या नामाचे हत्यार, हाच बडीवार मिरवितो, माझ्याकडे दुसरं मिरवायला काय। साहेब आज आले पण पुढे त्या गाडीवरती तिरंगा फडकत होता आणि तो डौलानं सांगत होता,
वाघवितो तुझ्या नामाचे हत्यार, हाच बळीवार मिरवितो तुका म्हणे मज फिरता माघारी. भगवंत आता माघारी फिरलोय, आता संसार नको वाटतोय, ही माणसं नको वाटतंय, हा अहंकार नको वाटतोय, हे माया नको वाटते, हा मोह नको वाटतोय, हे सगळं सोडतोय, निघालोय आता सीमेवरती लढण्यासाठी. तुका म्हणे मज फिरता माघारे, तेथे उणे पुरे तुम्ही जाणार. तिथं कमी काय, आता मागं वळून बघत नाही. घरामध्ये 4 भावंड आहेत, तिन्ही भावंड देशसेवेसाठी आहे. मागे एक भावंड आहे, तो देश सेवा करतोय, तोही शेतकरी आहे, तोही कृषी सेवा करतोय, शेतीची सेवा करतोय. पण या फडतरवाडीतनं आता निघालो असताना भगवंता कुठेतरी आईला लागल. माझं मायबाप वारकरी आहेत, त्यांना कुठंतरी लागल, कुठंतरी काहीतरी कमी पडेल रे. तिथे उणे पुरे, तिथं उन काय आहे, कमी काय आहे, पुरं काय आहे, जास्त काय झालंय भगवंता, ते तुम्ही जाणार. विठ्ठल अनेक ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तनाला जातोय. आनंद या गोष्टीचा वाटला की असे कार्यक्रम महाराज घडले पाहिजे का. तर हे जे देशसेवक आहेत हेच आजच्या तरुणांच्या आयडॉल आहेत. विठ्ठल माझा ज्ञानोबा, माझा तुकोबा आहे. मी ज्यावेळेला इकडे तिकडे शोधायला जातो. सुभेदार श्री दादासाहेब संपतराव फडतरे यांना सेवानिवृत्त या ठिकाणी पुरस्काराने आपण सर्व ग्रामस्थ, पैपावणे, नातेवाईक, सगळेसुरे, साधू संत यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि या शुभेच्छाच साठी या ठिकाणी खऱ्या अर्थानं खूप मोठा अभिमान वाटावा. खटाव तालुक्याचा असेल, सातारा जिल्हा असेल, महाराष्ट्राचा असेल, या ठिकाणी महाराष्ट्रातील लाडके कीर्तनकार, आदरणीय, पूजनीय, वंदनीय, हरिभक्त परायण सागर महाराज पवार क्षेत्र बाहुली यांचा या ठिकाणी सुंदर असा कीर्तनाच्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. खऱ्या अर्थानं त्यांनी अगदी त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांचं कीर्तन आपल्या हृदयस्थानावर आरूढ केलेलं आहे. खरं पाहिलं तर या ठिकाणी खूप मोठा अभिमान वाटतो. भारत देशाची सेवा करत असताना कसल्याही प्रकारची कसूर न करता साहेबांनी वेगवेगळी पदं भूषवली. खरं तर ती बराच मोठा आलेख आहे, वेळ भरपूर झालेला आहे, त्यामुळं काही कारणास्तव ते वाचून दाखवत नाही मी. परंतु एक कर्तबगार सुपुत्र आपल्या फडतरवाडीमध्ये जन्माला येतोय ही आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. या ठिकाणी महाराजांनी अतिशय सुंदर असं या ठिकाणी कीर्तन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची उदाहरण दिली, तुकाराम महाराजांची, ज्ञानोबा तुकारामांची या ठिकाणी विचार मांडले. खरं पाहिलं तर या ठिकाणी ज्या वेळेला महाराष्ट्र घडवायचं आहे त्यावेळेला अशा विचारांची, अशा दानशूर अधिकाऱ्यांची गरज आहे. महाराज जुन्या काळामध्ये फडतरवाडी हे कांद्या बटाट्याचं गाव म्हणून प्रसिद्ध ओळखलं जातं, त्याची प्रसिद्धी होती. परंतु आज या ठिकाणी एक वेगळी ओळख या ठिकाणी या गावची निर्माण झालेली आहे. या गावामध्ये अधिकारी घडतायत, अधिकारी होत आहेत आणि ते महाराष्ट्राच्या उपयोगी येत आहेत. ही फार मोठी या फडतरवाडी गावच्या दृष्टिकोनातून जमेची बाब आहे. अविनाशजी फडतरे असतील, कृष्णाजी फडतरे असतील, या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना महाराज तुम्ही सुद्धा या ठिकाणी पिढी घडवताय. ही आपल्या सातारा जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून फार मोठा अभिमान आहे. या ठिकाणी आम्हाला गुरुस्थानी असणारे आदरणीय, पूजनीय, वंदनीय नलवडे गुरुजी वेटणे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी पद्मावती येरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि प्राध्यापक केबी जाधव, फडतरवाडी. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.